नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल। मित्रांनो, सीईटीचा फॉर्म भरत असताना कॅप अराउंड रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांकडून कॅपच्या फॉर्म मध्ये चुका झालेल्या आहेत। कुणाची डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे, कुणाच्या नावामध्ये बदल झालेला आहे, नावाच्या मध्ये स्पेलिंग मध्ये मिस्टेक झालेला आहे, तर कुणाचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकलेलं आहे। एका डॉक्युमेंटच्या ठिकाणी दुसरंच डॉक्युमेंट, जसं की 10वीच्या ठिकाणी 12वी, 12वीच्या ठिकाणी 10वी, अशा प्रकारच्या काही चुका या झालेल्या आहेत। तर या चुका आपण दुरुस्त करू शकतो का? तर हो, या चुका दुरुस्त करता येऊ शकतात। तुमचा फॉर्म हा करेक्शन त्यामध्ये करता येऊ शकतं। तर हे करेक्शन कशा प्रकारे करायचं आहे याविषयीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। इथून पुढचे सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या LLB 3 इयरच्या कॅप पोर्टलला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर तुमचं होम पेज ओपन होईल। आता इथं काय करायचंय पहा, इथं हा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे व्हेरीफाईड आहे। पण समजा तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे, तर आता इथं तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील। एक आहे प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, दुसरा आहे अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म आणि तिसरा आहे चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस। तर त्यापैकी अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो येईल, तुमची बेसिक माहिती येईल आणि खाली एक इथं बॉक्स आहे, आय वॉन्ट टू अनलॉक अँड एडिट माय ऍप्लिकेशन फॉर्म। तर यावरती तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या समोर अशा प्रकारचं पॉपअप येईल, वन्स अनलॉक्ड यू विल हॅव टू कन्फर्म द ऍप्लिकेशन फॉर्म अगेन। एकदा जर का तुम्ही फॉर्म अनलॉक केला तर परत तुम्हाला तो लॉक करायचा आहे किंवा ऍप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्म करायचा आहे। आर यू शुअर यू वॉन्ट टू अनलॉक द ऍप्लिकेशन फॉर्म? मग तुम्ही शुअर आहात का तुम्हाला अनलॉक करायचं आहे का? तर मी इथं कन्फर्म करतोय। कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो, तुमचा फॉर्म आता या ठिकाणी अनलॉक झालेला आहे। तर आता इथं प्रोफाईलला क्लिक करायचं आहे। या प्रोफाईल मध्ये जे काही चेंजेस असतील तर तुम्ही ते करू शकता। इथं पहा, हे चेंजेस होत आहेत। तर इथं आता नाव चुकलं आहे तर तुम्ही नाव चेंज करू शकता। समजा ऍड्रेस चुकलाय तर इथं क्लिक करा। इथं तुमचा ऍड्रेस वगैरे चेंज करायचा असेल तर चेंज करू शकता। कॅटेगरी मायनॉरिटी ते चेंज करायचं आहे। जे काही तुम्हाला चेंज करायचं आहे किंवा क्वालिफिकेशन मार्क्स असतील तर ते देखील तुम्ही इथं चेंज करू शकता। इथं ऑलरेडी आलेले आहेत, तर तुम्हाला यामध्ये काय एडिट करायचं असेल तर ते तुम्ही इथं करू शकता। आणि त्यानंतर तुम्हाला जी काही तुम्ही चेंज करणार आहात इथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। किंवा सपोज रिक्वायर्ड डॉक्युमेंटच्या ठिकाणी तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला बदलायचे असतील तर तुम्ही हे डिलीट करून त्या ठिकाणी दुसरं भरू शकता। आणि सर्व प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि शेवटी कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। तुमची सर्व माहिती तुमच्या समोर येईल, परत एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर हा जो चेकबॉक्स आहे त्याला परत एकदा क्लिक करायचं आहे। कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म असं इतर ठिकाणी करून घ्यायचं आहे। तर आपला ऍप्लिकेशन फॉर्म हा आता परत एकदा लॉक झालेला आहे। या ठिकाणी अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म हे सिम्बॉल आलं, म्हणजेच आपला फॉर्म आता लॉक झालेला आहे। तर आता तुम्हाला इथं प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करून तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता। आता डॅशबोर्डला या ठिकाणी आपण आलं तर या ठिकाणी सर्व ओके आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म हा अनलॉक करून एडिट करू शकता। धन्यवाद।